सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं 25% आणि 35% अनुदानात उद्योग व्यवसायासाठी कर्ज हे उपलब्ध करण्यात येते। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज देण्यात येते। या सर्व योजनांना पतपुरवठा बँकांमार्फत केला जातो, मात्र बँकांकडून बेरोजगारांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते। परिणामी DICची उद्दिष्टपूर्ती होत नाही। जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणींना स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करण्यात येते। बँकेचे कर्ज घेऊन सलग 3 वर्ष उत्कृष्ट व्यवसाय केल्यानंतर कर्जदाराच्या बँक खात्यात त्याच्या एकूण कर्जाच्या 35% रक्कम ही अनुदान स्वरूपात शासनाकडून देण्यात येते। CMEGP योजनेमधून कर्ज घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज करतात। या प्रकल्प अहवालाची तपासणी केल्यानंतर राज्य उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कर्जाची फाईल विविध राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठवतात। या फाईलच्या आधारे संबंधित अर्जदाराला व्यवसाय करण्यासाठी कर्ज हे उपलब्ध करण्याची जबाबदारी बँकांची असते। 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये 1200 बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज देण्याचं उद्दिष्ट शासनाने उद्योग केंद्राला दिले। मात्र मागील 9 महिन्यांच्या कालावधीत केवळ 520 बेरोजगारांनाच बँकांनी कर्ज दिले। आता 2 महिन्यात बँकांकडून उद्दिष्ट पूर्ती होईल असं चित्र नाही। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून मराठा समाजातील बेरोजगारांना 15 लाखापर्यंत व्याज परतावा या योजनेअंतर्गत कर्ज देण्यात येते। यासोबत गट समूहांनीही मोठ्या कर्जाला व्याज परतावा दिलाय। महामंडळाच्या या योजनांना बँकांकडून पतपुरवठा होतोय। महामंडळाकडून अर्जदाराचं पात्रता हे पत्र बँकेला पाठवण्यात येते। यावर्षी महामंडळाला 5000 बेरोजगारांना कर्ज देण्याचं उद्दिष्ट आहे, मात्र आजपर्यंत केवळ 1400 जणांनाच बँकांनी कर्ज दिल्याची माहिती मिळाली। उर्वरित 2.5 महिन्यात 3600 कर्जदारांना बँक कर्ज देण्याची शक्यताही नाही। परिणामी महामंडळाचं उद्दिष्ट हे पूर्ण होताना दिसत नाही।